पेठ वडगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी यादव आघाडीचे जवाहर सलगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। स्वीकृत नगरसेवक म्हणून शीतल कोळी आणि अभिजित कदम यांची निवड झाल्याचे नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी जाहीर केलं। हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये यादव आघाडीच्या विद्याताई गुलाबराव पोळ यांची लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड झाली होती। तर यादव आघाडीचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत। तसंच विरोधी जनसुराज्य ताराराणी आघाडीचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत। उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाच्या 2 जागांसाठी आज नगरपालिकेमध्ये विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून सभेला सुरुवात झाली। मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी सभेतील विषयाबाबत माहिती दिली। यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी जवाहर सलगर यांचा एकमेव अर्ज आल्यानं नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी जवाहर सलगर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित केली। त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकपदी शीतल कोळी आणि अभिजित कदम यांची निवड केल्याचं जाहीर केलं। यावेळी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी सर्व नगरसेवकांचं वडगाव शहराचा कायापालट करण्यासाठी सतर्क राहावं आणि वडगावचं नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं। यावेळी विरोधी पक्षनेते अजय थोरात, नगरसेवक मोहनलाल माळी, नगरसेवक संतोष चव्हाण, नगरसेविका अंजली थोरात, राजश्री भोपळे यांनी नूतन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांचा सत्कार केला। त्यानंतर नगर परिषदेच्या वतीनं नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, स्वीकृत नगरसेवक शीतल कोळी, अभिजित कदम यांनी मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी नगरसेवक अभिजित गायकवाड, गुरुप्रसाद यादव, विशाल वडगावे, निवास धनवडे, मिलिंद संधी, प्रवीण पाटील यांच्यासह नूतन नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते नूतन उपनगराध्यक्ष यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं।